श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, घर जळालं तर त्यासाठी आपल्याला विमा मिळतो, पण स्वप्न जळाली तर त्याचं काय करायचं? कधी ढग बरसलं तर आपल्याला छत्री असते, पण डोळ्यातून अश्रू बरसलं तर काय? काटा टोचला तर तो काटा काढता येतो, पण शब्द टोचलं तर त्याचं काय? वाघ आडवा आला तर आपल्याला पळता येतं, पण अहंकार आडवा आला तर त्याचं काय? कधी शरीर आजारी पडलं तर त्यासाठी औषध आहे, पण आपलं मनच आजारी पडलं तर त्यासाठी काय? श्रोते हो, त्यासाठी एक चांगला मित्र हा गोळ्या औषधापेक्षा कधीच कमी नसतोय. म्हणून श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात, या आयुष्याच्या प्रवासात एक मित्र, आणि तोही चांगला मित्र, हा असणं गरजेचं आहे. म्हणून श्रोते हो, एका कवितेत कवी अनंत राऊत यांनी म्हटलंय की मित्र असावा, पण तो कसा असावा? मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि श्रोते हो, असा वणव्यामध्ये मित्र एक गारव्यासारखा असलाच पाहिजे, तरच आपल्या आयुष्याचा प्रवास हा सोपा आणि आनंदाचा होत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा माणसाजवळ पैसा येतो तेव्हा इज्जत देखील येते, पण लक्षात ठेवा, इज्जत पैशाला असते, तुम्हाला नव्हे. प्रत्येक मुलींचं एक स्वप्न असतं, जोडीदार श्रीमंत नसला तरी चालेल, पण काळजी घेणारा आणि जिद्द पूर्ण करणारा असावा. जिवंत असताना आई वडिलांना चांगलं जेवायला द्या. मेल्यानंतर पाणी पाजणं, 10वं करणं, 13वं करणं, श्राद्ध करणं हा फक्त देखावा असतो. प्रयत्न करणारेच चुकतात. फुकट खाऊ लोक फक्त दुसऱ्यांच्या चुका काढत राहतात. लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या असतील तर लोकांना पैसे उसनं मागून बघा. कोणाला बोलण्यासाठी फोर्स करू नका. ज्याला आठवण येईल तो कधीतरी स्वतःहून मेसेज करेल. दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. प्रेमात तोच रागावतो जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि काळजी करतो. आई वडिलांना रडवणारा आयुष्यात कधी सुखी राहू शकत नाही. दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे. नवरा बायकोचं असं असतं, प्रेम राधा कृष्णासारखं, जोडी महादेव पार्वती सारखी, आणि भांडण भारत पाकिस्तान सारखं. आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. गंगेत स्नान करून पाप जात नसतं, त्यासाठी पुण्याचं गाठोडं हे मोठं लागतं. सुंदरता पाहून केलेलं प्रेम हे कधी टिकत नाही, आणि मन पाहून केलेलं प्रेम हे कधी तुटत नाही. दुसऱ्यांची मस्करी तेवढीच करावी जेवढी स्वतःची केलेली सहन होईल. धोका हा कोणीही चुकून देत नाही, त्याआधी
पूर्ण विचार केला जातो. सुखाच्या पावसात भिजताना आपलं पाय हे जमिनीवर ठेवावं, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नसतो. लेक ही बापासाठी भार नसते, तर आई बापाच्या जीवनाचा आधार असते. लोकांचं कान भरणाऱ्या आणि काड्या करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं, एक दिवस पण असा येतो जेव्हा कान भरणाऱ्यांचं पण कानफाड फोडण्यात येतं. सुखाचा कुठलाही मार्ग नसतो. कुठल्याही परिस्थितीत सुखी राहणं हाच एकमेव मार्ग असतो. ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचं चेहरं हे हसरच असतात. आयुष्यात जर सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील तर आपलं पहिलं प्रेम हे आपला व्यवसाय असलं पाहिजे. दिसायला सुंदर असणाऱ्यापेक्षा मनानं सुंदर असणाऱ्याला निवडलं तर आयुष्यभर सुखी राहाल. परके तर हवा देतात, आग तर आपलेच लावतात. लेक म्हणजे ईश्वराचं अनमोल देणं. लेक म्हणजे अमृताचं बोल, जिच्या अस्तित्वानं होते सगळे क्षण अनमोल. जबाबदारी स्वीकारलेल्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छा आकांक्षा भावना नसतात. त्या व्यक्तीला स्वतःसाठी जगायला वेळच नसतो. आलेल्या परिस्थितीला सांभाळताना ती व्यक्ती भावनाहीन होऊन जगत असते. जिथं जीव अडकलेला असतो तिथं इतर कुणाचा मोह हा होत नसतो. मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. हवेची सुद्धा गंमत असते. चाकातून गेली की चाक पळत नाही, डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही, आणि श्वासोश्वास सोडून गेला की घरात कोणी ठेवत नाही. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. मुलांना घडवणं आणि बिघडवणं हे तुम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्या समोर इतरांशी कसं वागता यातून आपोआप होत जातं. संस्कार ही समोर बसवून शिकवण्याची गोष्ट नसते.